गोष्ट लक्षात घ्या. गेम ऑन. ऋषी सिनारे स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय म्हात्रे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉलर टीम कॅप्टन सूरज आहे, पण आता ऋषभ मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी आलेलं. 4 ओव्हरची मॅच राहील. सामन्याचा बिगुल वाजला आणि ऋषभचा पहिला बॉल ऋषीने इथून मात्र काढलाय. कव्हरचा खेळाडू पुढे आला. पहिल्या बॉल होती पहिली सिंगल. धाव फलक ओपन. श्री सिद्धिविनायक नेरळपाडा. हायेस्ट टोटल कोणी उभारले या स्पर्धेमध्ये तर श्री सिद्धिविनायक नेरळपाडाने 79 धावा हायेस्ट टोटल आहे आमदार ट्रॉफी 2026 ची. 1 बॉल 1. बॉलर ऋषभ. अक्षयचा शॉट परफेक्ट कनेक्शन, बरोबर गॅप शॉट सिलेक्शन. अक्षय म्हात्रेचा चौकार. डीजे मिस केला. कदाचित मागे मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेगला चेंडू कदाचित अक्षयला मारायचा होता. 4 बॉल 9. सिद्धिविनायक नेरळपाडा काय परफॉर्मन्स राहिला. हायेस्ट टोटल उभारली. आज स्वर्गीय अरुण काका 11 मोठ्या विनगावची बॉलिंग जबरदस्त राहिली. त्यामुळे पुन्हा त्याच बॉलिंगवरती विश्वास ठेवून ताकदीने ऋषभ आला पॉवर प्ले मध्ये. अक्षयचा शॉट हवेत गेला भरपूर उंच. ऑब्झर्वेशन. लास्ट मोमेंटला कॅच पकडली. पहिली विकेट पकडली अक्षय म्हात्रे इथून बाद. पाहत होते रावले नाही त्यांना आणि थेट ते स्टेजच्या दिशेने येतात. मामा आपलं स्वागत आहे. मोतीरामजी धुळे बाबा यांना मी विनंती करेल की आपण मंचावरती या. 5 बॉल 9 धावा. खरं तर जेव्हा भारताने विश्वचषक जिंकला कपिल देव यांच्या नेतृत्वात तेव्हा मोतीराम धुळे मामांनी फटाक्यांची माळ वाजवली होती. हे सावळेकर विसरणार नाहीत. आणि मोतीरामजी धुळे मामा येतात मंचावर. 5 चेंडू 9 धावा 1 विकेट आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरले. हेमंत आल्या लॉंग ऑन कडे चेंडू खेळाडू धावतोय. काऊ फेस वरून चाललाय बॉल सीमा पार. पहिल्या ओव्हर मध्ये काम 25 धावा केल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 3 बाउंड्रीच्या मदतीने 13. दत्तादा चंचाचे आणि असंख्य सपोर्टर आहेत. पण पहिल्या ओव्हर मध्ये 13 आल्या. स्वर्गीय अरुण काका 11 या नावाने आज मोठे वेनगावा संघ उतरला. ऋषभने 13 धावा दिल्यात. 3 चौकार त्याला लगावण्यात आलेले आहेत. अनुश्रा 11 जय भवानी वावलोली. योगेश दादा कांबेरे यांच्या संघाने क्वालिफाय मॅच मध्ये एंटर झाला. मी योगेश दादाला विनंती करेल आपण मंचावरती या. आमदार साहेबांचे खरं तर कट्टर समर्थक आणि
अत्यंत जवळचे सहकारी योगेश कांबरे दादा, माजी सरपंच देखील आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. गेम ऑन आहे, 1 ओव्हरमध्ये 13 आहेत. नवीन बॉलर आलेला वेनगाव टीमचा यश आलेलं आहे. समोर येतो फलंदाज ऋषी सिनारे, आजच्या रात्रीचा 50 टोकणारा फलंदाज ऋषी सिनारे. 13. पहिला बॉल, बॅटची कडा लागलेली आणि पहिल्या स्लिप मध्ये कॅच आउट. मोठी विकेट. अर्ध शतकवीर जो डेंजर वाटत होता वेनगावला, तो ऋषी आउट. मेन मेन विकेट सध्याच्या घडीला इन फॉर्म होत आहे या स्पर्धेत. विकेट आलेली आहे, धावा स्कोर कार्ड वरती 13 आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. यश वेनगाव टीम कडून बॉलिंग अटॅक. यश हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज, ऑन साइडला मारायचा होता आणि या दरम्यान विकेट. बॅट कट साठी कुठलाही रिव्ह्यू नाहीये, सो प्लीज पंचांचा निर्णय आलेला आहे, फलंदाज आउट. यस यस, ही या स्पर्धेमध्ये बॅट कट साठी रिव्ह्यू नाहीये, इट्स अ रियालिटी. फलंदाज आउट आहे. राज आला आणि राज गेला अशी स्थिती आहे सध्या, आणि विकेट क्रमांक 3. नवीन फलंदाज आता उतरतील मैदानाच्या आत. 13 धावा आणि 3 विकेट.
नवीन बॅट्समन टीम सिद्धिविनायक नेरळपाडा टीमचा बाबू शिनारे. रन्स होतील. तेरा धावा आणि 3 विकेट. नवीन बॅट्समन बाबू शिनारे आले. लेफ्टी बॅटर आहेत. थोडे डोकेदुखी ठरतील का बॉलरसाठी. स्वर्गीय अरुण काका 11 मोठे वेनगाव, ज्या टीमचा आज बॉलिंग अटॅक पॉवरफुल राहिला आहे, त्यांच्या विरोधात ज्यांच्या फलंदाजीचा तोफखाना आपण पाहिला होता पहिल्या राऊंड मध्ये, तो सिद्धिविनायक नेरळपाडा. फलंदाज अक्षय ऋषी आणि राज चंचे असे 3 बॅट्समन आउट झाले. बाबू शिनारे आणि हेमंत चंचेला आता डाव सावरायचा आहे, कारण ही सिच्युएशन आता हँडल त्यांना करायची आहे. कारण बॉलर 2 बॉल 2 लगातार विकेट त्याने कमावलेले. 2 बॉल 2 ऑन हॅट्रिक आहे बॉलर. यस. तिसरा बॉल डॉट बॉल आला. 3 लगातार डॉट बॉल. आता हा सामना थोडासा चुरशीचा बनेल. एकापेक्षा एक वरचढ संघ दोन्ही आता मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये वाटतायत. 3 बॉल, मागच्या 3 बॉल मध्ये 2 विकेट, एकही धाव आलेली नाहीये. बाबू शिनारे ही शांतता भंग करेल का? बाबूच्या बॅटमधून स्ट्रोक आला ऑन साइडला. साठी असकलच्या बाहेर चेंडू निघाला. काउ फेस मध्ये खेळाडू आला. बॉल त्याने अडवला. एकच रन घ्यावी लागेल हे फलंदाजांनी ठरवले. आणि हेमंत चंचे हा अष्टपैलू या संघाचा, श्री सिद्धिविनायक नेरळपाडाचा. 1 रन. टीम टोटल 14. 3 विकेट आउट झाले, त्यामुळे हा डाव इथून सांभाळूनच खेळायचा. विकेट गमावून चालणार नाही, कारण इथून हेमंत चंचे राहिला तर धावा होतील. कारण जयस खाड्याचा पाण्याने स्कोअर चांगला उभारला होता. ज्यावेळी अनुश्रा 11 जयभावानी वावलोली खेळत होता, सामना थोडा काठिण्य पातळीकडे होता. पण योगेश कांबेरेने जी बॅटिंग केली त्यानंतर सामना सोपा झाला आणि अमोल मोडकने त्या मॅचला फिनिश केलं. 14 धावा 3 विकेट. यश हा बॉलर 5वा चेंडू घेऊन राऊंड द विकेट ने हेमंत चंचेवर ने केलाय अटॅक. उंच चाललाय चेंडू. डाऊन दी बॉल फिल्डर आलाय, कॅच कॅरी केल्याने आणखीन एक विकेट. हेमंत चंचे इथून बाद. 4था फलंदाज परतलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. हेमंत आउट. ऋषभने पहिल्या ओव्हर मध्ये 13 दिला होता. तुफानी बॅटिंग चालू होती. 3 बाउंड्री आल्या होत्या. यश आला वेनगावचा आणि यशने 5 चेंडू 1 रन आणि 3 विकेट. प्रॅक्टिस करण्याचा किती बेनिफिट असतो हे यशला मैदानाच्या आतमध्ये त्याला तो सक्सेस मिळतोय. निलेश आलेत, कारण प्रॅक्टिस मध्ये प्लेयर आहेत, सातत्याने सराव करत असतात. पण आता निलेश शिनारे आलेला आहे. हिटमॅन या संघाचा, मिडल ऑर्डर मध्ये संघाला सावरणारा, तारणहार ठरणारा हा फलंदाज निलेश शिनारे मैदानाच्या आत. लास्ट बॉल आहे या ओव्हरचा. निलेशच्या बॅटमधून स्ट्रोक आला. मिड विकेट वरून खेळाडू आला. बॉल त्याच्या समोर होता. 2 ओव्हर इथून पूर्ण केल्यात टीम मोठे वेनगावने आणि धावा झाला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15. या स्पर्धेमध्ये खरं तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू जिंकेल त्याच्यासाठी मोठा रेफ्रिजरेटर आहे, अर्थात फ्रीज. त्यानंतर जो खेळाडू बेस्ट बॅटर ठरेल, करता सामने त्याला कधीही लाईव्ह पाहता येईल, त्याच्यासाठी स्मार्ट LED 102 सेंटीमीटर आहे, इतकी मोठी टीव्ही आहे. त्यानंतर जो बॉलर ठरेल, खरं तर ज्याने कित्येक फलंदाजांना गार केलं, त्याला येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये गारेगार हवा खायची, तर बेस्ट बॉलरसाठी मात्र आकर्षक कूलर आहे. 3 मॅचचं काउंटिंग ही गोष्ट लक्षात घ्या. 3 मॅचच्या काउंटिंगच्या आधारावरती पारितोषिके दिले जातील. टॉप 5 मध्ये 3 संघ पोहोचलेत. अंबोट, भुतिवली आणि त्यानंतर हंबरपाडा, हे 3 संघ पोहोचलेले आहेत. आजच्या रात्रीमधून 4थी टीम कोणती येईल? जय भवानी अनुश्रा 11 वावलोलीने क्वालिफाय मॅच मध्ये जागा बनवलेली आहे. पण आता या 2 टीम मधला संघर्ष
मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 ओव्हरमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना धावा झाल्यात 15. अजिंक्य आलेले आहेत नवीन बॉलर. स्वर्गीय अरुण काका 11 मोठे वेनगाव या संघाची बॉलिंग जी आज खास इम्पॅक्ट टाकणारी राहिली. त्या बॉलिंग मध्ये आणखीन एक चांगला बॉलर आला तो अजिंक्य. खरं तर आज मोठे वेनगाव संघ ज्या नावाने खेळतो स्वर्गीय अरुण काका, खरं तर सूरज या संघाचे कॅप्टन आहेत. त्यांचे खरं तर काकाश्री आणि वेनगाव संघाचे मी म्हणेल की एक चांगले क्रिकेटर आणि प्रचंड आवड असणारे अरुण काका आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांच्या नावाने आज संघ खेळतो. खरं तर त्यांना दिली जाणारी ही सन्मान आणि आदरांजली असेल. आणि आज 2 ओव्हर 15 धावा टीम सिद्धिविनायक नेरलपाडा ऑन स्ट्राईक निलेश. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट नंबर 5. अर्धा संघ बॅक टू द डगआउट. पाच विकेट आउट झालेत. 15 धावा. नवीन बॅटर आलेलं यश कडव. रन्स करावा लागतील. लो स्कोर मॅचेस देखील तुम्हाला लढण्यासाठी धावा कराव्याच लागतील. एक बॉल झालेलं आहे. एक बॉलवरती विकेट आलेली आहे. स्कोर 15. अजून 11 बॉल आहेत बॅटिंग करणाऱ्या टीम नेरलपाडाकडे. वा, आले 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 आल्या ताकद दाखवली. परफेक्ट शॉट मारलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल अडवलाय. दुसऱ्या रन साठी इंटरेस्टेड आहेत का बघायचंय. स्ट्रायकर इनला पोहोचलेत बॅटर यश कडव. घाई केली होती खरं तर. असं वाटलं की कदाचित रनआउटची विकेट येईल, पण 2 धावा. व्हेरी सेफ आहेत बॅटर. 17 रन आलेत. 2 बॉल 17. केटीसी लाईव्ह इव्हेंट ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करते. गुड क्वालिटी आणि क्लिअरिटी. साऊंड क्वालिटी देखील एकदम भारी आहे आणि लाईव्ह प्रक्षेपण देखील तेवढंच भारी. सर्वत्र कौतुक आहे, कारण केटीसी लाईव्ह इव्हेंट म्हणजे सर्व स्पर्धांची अपडेट. तुम्ही यूट्यूब ऑन केलं ना की तुम्हाला लगेचच कर्जत तालुक्यात असेल किंवा इतर कुठेही स्पर्धा असेल, शर्यती असेल, तुम्हाला लगेच इन्फॉर्मेशन मिळून जाते, नोटिफिकेशन मिळून जातं. ते चॅनल म्हणजे सगळ्यांच्या पसंतीला उतरणारं नंबर 1 आणि पहिलं यूट्यूब चॅनल कर्जत तालुक्यातील पहिली वाहिनी ती मात्र केटीसी लाईव्ह इव्हेंट. बॉलर तयार अजिंक्य. समोर खेळलेत. कव्हर वरून चेंडू काढलाय. खेळाडू धावतो. खूप वेगाने धावला. डी पॉइंट वरून बॉल अडवला. त्याने रनिंग राखली, पण हातात अजून येत नाहीये. तोपर्यंत 1-2 कंप्लीट. थांबलेत. परत एकदा कदाचित ती रिस्क घेण्याची गरज नव्हती. अनुषंगाने नॉन स्ट्रायकर यांचा बॅटन मागे गेला. 19 धावा झाल्यात. 3 बॉल 19 रन्स करतोय. यश कडव आला आणि त्याने संघाचा डाव सावरलाय. दुहेरीने का होईना पण संघाच्या डावाला तो आकार देतोय, कारण यशच्या बॅटमधून येणाऱ्या अशाच धावा ज्यावेळी बॉलिंगसाठी संघ उतरेल ना, तेव्हा या धावांची जी मोठी खेळी नाही पण जी छोटेखानी इनिंग का पण यश कडवची बॅटिंग ही संघाला ताकद देणारी असेल. अजिंक्य चौथ्या बॉल साठी. चौथा बॉल समोर मारला यश कडवने. खेळाडू आहे आणि या वेळेला चुकी करणार नाही. पकडली कॅच. फलंदाज आउट आणि विकेट नंबर 6. 19 वरती 6वा फलंदाज बाद. आपल्या पोझिशन मध्ये उभा होता आणि 19 धावा. अजूनही बॉल बाकी आहेत ते मात्र 8.
8 बॉल आहेत. सिद्धिविनायक नेरळपाडा संघाच्या फलंदाजांना ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की 8 बॉल आहेत. 8 बॉलमध्ये किमान अजून 15 ते 20 धावा हे टार्गेट ठेवावं लागेल. म्हणजे स्कोर हा 35च्या आसपास सहज जाऊ शकतो आणि तो फायटिंग टोटल असेल कारण बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे देखील आहे. आल्या आल्या नवीन फलंदाज इथे देखील भिरकावण्याचा प्रयत्न करत होते. 5वा चेंडू अजिंक्याचा इथून निर्धाव आलाय. अजून 7 बॉल आहेत. या इनिंगच्या अजूनही 7 बॉल आहेत. 7 चेंडू मध्ये जर का 4 सिक्सर सिद्धिविनायक नेरळपाडा टीमने लगावले तर रुपेश धुळे यांच्याकडून रोख रक्कम 1000. 7 बॉल मध्ये 4 सिक्सर मारले तर अंकुश दादाही मंचावरती येतात. सुभाष सोनवणे अर्थात तांबे सरांना विनंती करेल की आपण या मंचावरती. रुपेश धुळे यांचा कॅश प्राइज 7 मध्ये 4 मारा 1000. कोण फलंदाजी ताकद लावेल बंटी ज्यांच्यामध्ये थोडी कॅपॅसिटी आहे पण त्याला ते मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिकली सिद्ध करून दाखवावे लागेल. लास्ट बॉल होता ओव्हरचा. विकेट किपरने बॉल कॅरी केला नाही. षटक क्रमांक 3. 6 विकेट आणि 19 धावा सिद्धिविनायक नेरळपाडा टीमच्या. 6 विकेट रन 19. रुपेश धुळेने कॅश प्राइज आता बदललेलं आहे. 3 मारले ओव्हर मध्ये तर मात्र 500 रुपये. ओव्हर मध्ये 3 मारले तरी 500. सावळे क्रिकेट खरं तर दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे ज्या संघाने खरं तर या त्रिमूर्तीला आयोजनामध्ये इतकं सहकार्य केलं. गणेशदादा मोडक यांनी बऱ्याचशा स्पर्धा केल्या. आज गणेशदादा मोडक आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये दिसत आहेत पण दादा क्रिकेटमध्ये मला माहिती आहे की 3 वर्षापूर्वी धोत्र्याच्या मैदानावरती गणेशदादांना शेवटचे 2 बॉल भेटले होते आणि त्या 2 बॉलवरती गणेशदादाने जो सिक्सर मारला होता. धोत्र्याचं जे मैदान आहे अजूनही तर बांबूच्या झाडाच्या वरून एक सिक्सर बांबूच्या झाडावरून आणि यस म्यूट करा अनम्यूट करा आता. यस बॉलर तयार. लास्ट ओव्हर. पहिला बॉल विकेट किपर कडे. रन्स पाहिजेत टीम नेरळपाडाला. थांबून चालणार नाही. बाबू शिनारे बाबूला इथून कामगिरी करावी लागेल. 19 किमान 11 ते 12 30+ हवाय सिद्धिविनायक नेरळपाडाला. 30+ हा टोटल हा आकडा विपक्षी टीमला दाखवण्यासाठी आणि त्यांच्या समोर फाईट करण्यासाठी चांगला इन सफिशियंट नाही म्हणा पण सफिशियंट टोटल होऊ शकते. बॅटवरती ऑन साइडला मारला. खेळाडू या ठिकाणी अडवण्यासाठी प्रयत्न करतात आणि वाह गुड फिल्डिंग. रन घ्यायची दुसरी. आउट. बॅटर आउट. फलंदाज बाद 1 रन मिळेल. 20 आणि 7वी विकेट आउट. सातवा इथून आउट झाला. 20 धावा आहेत. 4 बॉल आहेत अजून. चार बॉल अजून बाकी. सूरज आलेला आहे टीमचा कर्णधार. स्वर्गीय अरुण काका 11 मोठे बेनगाव टीमचा कॅप्टन सूरज चव्हाण. बॅट ब्रश झालाय. मागे चालाय. शॉर्ट फाईन लेगने अडवला. 1 रन मिळेल. 21 धावा. 3 बॉल आहेत. 21 झालेला आहे टीमचा स्कोर. 3 बॉल अजून बाकी आहेत. हा सामना खरं तर ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती ना पहिल्या 3 बॉल मध्ये 9 धावा होत्या सिद्धिविनायक नेरळपाडाच्या आणि आता 21 चेंडू नंतर धावा आहेत त्या मात्र 21. म्हणजे मागच्या 18 बॉल मध्ये अवघ्या धावा आलेल्या आहेत त्या 12. 7 फलंदाजांना आउट केलं आणि ही ताकदवान बॉलिंग राहिलेली आहे मोठे बेनगाव टीमची. सूरज आलाय स्वतः टीमचा संगनायक आणि या वेळेस बघायचंय
यस यस, बॅटरने स्वतः विकेट बहाल केलेले. एकदा टाळून जाऊ द्या बॅट्समन साठी. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. त्याने स्वतःहून सांगितलं आणि स्वतःहून त्याने विकेट सोडलेली आहे. पंच तटस्थ होते. कदाचित त्यांना असं वाटलं की बॅट पासून दूर आहे की काय किंचित, पण हा प्रामाणिक खेळाडू आहे. सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा बंटी, आणि बंटीच संचयतून आउट झालाय. सलाम आहे. त्याने मात्र स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना करता विकेट सोडली आणि 8 विकेट 21 धावा. बॉल बाकी आहेत ते 2. यावेळेस फलंदाजच्या बॅटमधून स्ट्रोक आणि 1 रन. 22 धावा आणि 5 चेंडू संपले तर सुरजचा आता शेवटचा बॉल. इनिंग समाप्तीकडे चालली आणि अंतिम बॉल टाकला जाईल. 22 धावा आणि शेवटच्या बॉलवरती आता एखादा हिट टीमला अपेक्षित आहे. लेफ्टी बॅटर आहे. कदाचित जर बॅटला हा चेंडू प्रॉपर कनेक्ट झाला तर कदाचित ऑन साइडला षटकार किंवा चौकार मारू शकेल शिवम चंचे. शेवटचा बॉल होता. रन घ्यायची होती, पण या दरम्यान धावगतीने फलंदाज तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. थर्ड अंपायरकडे हा निर्णय आलेला आहे. बघायचं आहे ही धाव कंप्लीट झाली आहे का बघायचं आता. सूरज थांबला होता. कदाचित जो टाइम त्याने घेतला त्या टाइम मध्ये. चला चला चला, आता आपण निर्णय तर येईल. चला, फिल्डिंग करणारी टीम आणि बॅटर आउट आहे. फलंदाज आउट. 22 झाला. 23 चा टार्गेट आहे. चला लगेच फिल्डिंग साठी सिद्धिविनायक नेरळपाडा आपण इन व्हा. स्वर्गीय अरुण काका येईल म्हणून मोठे वेनगाव आपण बॅटिंग साठी आपले बॅट्समन रेडी करा. 23 धावा. येणारे चेंडू असतील ते 24. डीजे साहिल तांडेल. फिल्डिंग लावण्यासाठी संघाने पोहोचलेला आहे आणि आता बॅटिंग साठी बॅट्समन पाठवा.
पहिला बॉल हेमंत चंच, बॅट वरती फुल टॉस आला आणि पाठवला चेंडू बाउंड्री पार. षटकार. सूरज नावाचा फलंदाज या वर्षीचा इनफॉर्म बॅटर मारतोय सिक्सर. सूरजने हेमंत चंचे. आज खरं तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्यांचा आवाज ऐकला, व्हॉइस ऑफ मुरबाड, कित्येक नामांकित स्पर्धामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतो ते सुनीलजी शेळके सर आजच्या रात्रीमध्ये दाखल झाला आणि या दरम्यान आणखीन एक चांगला स्ट्रोक मारलाय सूरजचा. बॅक टू बॅक सिक्सर नंतर आलाय तो चौकार. 2 बॉल स्कोर 10. तेरा धावांची फक्त गरज आहे. आता सामना लवकर समाप्तीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न सूरजच्या चालू आहेत. काय स्ट्रोक आहे डीप पॉइंट कडे. आणखीन एक नजाकत भरा स्ट्रोक होता सूरजचा चौकार. केला सूरजने. सूरज चव्हाण त्याचा एक काका अरुण काका यांच्या नावाने आज संघ खेळतोय आणि एक वेगळीच एनर्जी त्याच्यामध्ये संचारली आहे बॅटिंग करताना. 9 धावा करायच्या धावग्या हेमंतच्या विरोधात. आक्रमण केलं चौथ्या बॉलवरती देखील सर्कलच्या बाहेर चेंडू निघाला. खेळाडू खूप दूरवरून येत आहेत. चौकार अडवतील का आणि बॉल अडवलाय त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट केल्यात. 16 धावा अवघ्या 7 धावांची गरज. खरं तर जो सामना कदाचित मला असं वाटलं की आणखी अर्धा तास जाईल. सूरजने सामना सोपा केलाय. म्हणजे सुनीलजी शेळके सर 1:38 झालेत. कदाचित सूरज इथून पुढच्या 2-3 बॉलमध्ये सामना फिनिश करण्याचा प्रयत्न करेल. 16 झालेलं. हेमंत चंदचे विकेट घ्यावे लागेल. लगातार विकेट काढल्या तर कदाचित दबाव बनेल. पण आता बैठक शॉट मारलाय सूरजने. सीमा पार आलाय. 16 वरून हा स्कोर आता 20 झाला. 3 धावांची फक्त गरज आहे. डीजे थांबा आता. 3 धावांची फक्त गरज आहे. 3 धावा झाले की मग आता वाजवा. 3 धावांची गरज आहे. सूरजने मात्र इथून 90% सामना, 10% राहिलेत. कदाचित सिद्धिविनायक नेरळपाडा पुढचे एखादी ओव्हर मेडन टाकली तर परत सामना खेचू शकेल. पण 90% सामना आता ताब्यात घेतलाय. आधी बॉलिंगही केली सूरजने आणि आता बॅटिंगही करतो. 1 साइड 10 विकेटने सामना जिंकण्याच्या इराद्याने सूरज खेळतोय आणि जवळपास 3 धावांच्या अंतरावरती. रिव्हर्स मारायचं होतं सूरजला. 1 रनचा कॉल केला आणि इथून 1 रन देखील पूर्ण केलेली. लेग बायची धाव टीमच्या खात्यात इथून ऍड होईल. 21 आल्यात. फक्त 2 धावांची गरज आहे. मी विनंती करेल अनुश्र 11 जय भवानी वावललीच्या कर्णधाराला की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. सामना संपला की लगेच आपण टॉस करणार आहोत. आजच्या रात्रीमध्ये स्पर्धा किमान 2:15 पर्यंत कंप्लीट होईल. 2:15 पर्यंत होईल. जर का सामना इथे 1-2 बॉल मध्ये समाप्त झाला तर. आणि आता सामन्याचं चित्र स्पष्ट आहे. 18 बॉल आहेत आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. 16 बॉल 56 धावांची इनिंग खेळणार. आज 50 टोकणारा ऋषी शिनारे या मॅच मध्ये आउट झाला. अक्षय आउट झाला आणि त्यानंतर विकेटची पडझड थांबू शकला नाही नेरळपाडा. आणि आता जिंकण्यासाठी फक्त 2 धावा. आणि स्ट्रायकर एंडला उभा कोण आहे तर सूरज. त्याच्यावरती आता विनिंग शॉट मारण्याची जबाबदारी. आपल्या स्टाईल मध्ये या मॅचला फिनिश करेल का सूरज चव्हाण. अरुण काका जेव्हा हयात मध्ये बघायचे खरं तर क्रिकेट वेनगावचे क्रिकेट जगलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी बघितलेलं. आणि आज सूरज त्यांच्या नावाने आज संघ उतरला आणि विनिंग शॉट जिंकलाय स्वर्गीय अरुण काका 11 मोठे वेनगाव. अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच 1 साइड बॅटिंग केली. 10 विकेटने सिद्धिविनायक नेरळपाडाला पराभवाचा सामना करावा लागला. तो सूरज ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या.
टॉस करण्यासाठी अनुश्रा 11 जय भवानी वावलीचा कॅप्टन आलाय. स्वर्गीय अरुण काका 11 मोठे वेनगाव कॅप्टन टॉस करण्यासाठी या आपण. अभिनंदन अभिनंदन सूरज आणि अभिनंदन टीम वेनगाव. चला मॅन ऑफ द मॅच देखील देऊ ना, लगेच आपण टॉस करू. रात्र फार झालेले, पावणे